आज एकदम सकाळी 5 वाजता उठलो रे बा, कारण की आपल्याला जायचं होतं माटरगाव 110 किलोमीटर. तर चलो. मग काय थंडी होती तर तोंडालाच पाणी मारून एकदम तोंड चकाचक धुवून काढलं आणि टॉवेलनं पुसून मस्त एकदम आपण झालं मग एकदम टकाटक तयार. आणि मग नंतर आपल्या घेतले आपण साहित्य, गॉगल, चाबी, मोबाईल आणि घड्याळ. पप्पा म्हणत बाबू हातात ग्लव्स घालून जाय म्हणे, नाही तर थंडीनं हात एकदम फुकून जातील. पण आपल्याकडे तर ग्लव्स नव्हते रे बा. मग काय पण आपल्या घरी एक फर्स्ट एड बॉक्स होती आणि त्याच्यात मला आठवलं की ग्लव्स आहेत. तेच घातले ना. मग हे घातल्यानंतर मला एकदम डॉक्टरसारखीच फिलिंग येत होती रे बा. काहीतरी जुगाड केलं होतं पण म्हटलं आता किती वर्क करतात तर चला मग कॅरी करून सकाळच्या 5:30 वाजता निघालो आपण घरून. हे घेतले मग आपले शूज घालून एकदम तयार झालो आणि आलो आपल्या गाडी डायरेक्ट गाडीजवळ. लोकांसाठी तर हे स्प्लेंडर अशी नाही बा, पण आपल्यासाठी तर आपली लाडली आहे. हां मग काय सरळ हाताने घुमवली ना चाबी आणि केली आपली लाडली चालू भाऊ. आणि डायरेक्ट आलो गावाच्या बाहेर. आपल्या गावाचा रस्ता पाहून घ्या मग, एकदम हवाई मार्गच आहे. गाडी एकदम सरळ चलतच नाही, उडतच चलते. पण आपल्याला या अशा रस्त्याचा काही फरक नाही पडत, आपण बी पायलट आहोत. 10 किलोमीटरचा रस्ता पार करून आपण पोचलो अंजनगावात. आणि अंजनगावात आल्यावर डायरेक्ट यू टर्न घेतला भाऊ, डायरेक्ट लागलो अकोट रोडने लागताच माझ्या लक्षात आलं की गाडीत तर पेट्रोलही टाका लागते रे बा. पण इतक्या सकाळी कोणतं पेट्रोल पंप उघडं राहते काय. तर आपल्याला एक पेट्रोल पंप माहीत होतं, लकाळपाचचा HP पेट्रोल पंप. हा 24 तास ऑन राहते. मग काय एकदम बिंदासपणे आपण टाकली गाडी डायरेक्ट पेट्रोल पंपवर. आई होती आपल्यासोबत, तर आईला म्हटलं तू इथं बस, मी पाहतो कोणी आहे का. तर 10 किलोमीटरच्या प्रवासात असतं थंडीने पाय एकदम जाम झाले ते रे बा. आपण आलो मग पाय मोजत एकदम कॅबिन जवळ. पडदा गुंद पाहिला तर खूप अंदर होतं बा. 2 जण झोपले होते. त्याला आवाज दिला आणि ते म्हणत होते तू चल, मी आलोच म्हणे बाबू. काका आले. काकानी केलं 400 नंबर डाईल आणि आपल्या गाडीत केला भाऊ. नंतर मग रिचार्ज पेट्रोल भरला आणि आपण डायरेक्ट निघालो आपल्या रस्त्याने. आता तर काटा एकदम फुल झाला होता रे बा. हे पाहून घ्या मग. आता तर काही वांदाच नव्हता. मग आपण पांगवली गाडी एकदम 70-80च्या स्पीडनं ना आणि 15 मिनिटात पोहोचलो रे भाऊ आपण डायरेक्ट अकोटमध्ये. थंडी इतकी होती रे भाऊ की हात आपले एकदम थंडी गार झाले होते आणि कडक झाले होते रे भाऊ. म्हणून इथं थोडंसं ताप चालू होतं. म्हटलं इथं शेकून घ्यावं, पण या तापाला तर माझ्यापेक्षा थंडी वाजली होती वाटते. काहीच नाही पेटत होते रे भाऊ. म्हटलं हे काही बरं नाही. चला तिथून घेतली कल्टीन. आलो आपल्याच गाडीजवळ. तिथून काढली गाडी आणि आलो एकदम फुल स्पीडमध्ये आपण एकदम आलो रे भाई अकोला रोडवर. मग काय आपल्याला तर मुंडगाव मार्गी जायचं होतं. मग टर्न मारला आणि लागलो आपण डायरेक्ट मुंडगाव रोड. थोड्या दूर आल्यानंतर गाडी थांबवली, कारण आपण पहिल्यांदा माटरगाव जात होतो ना, आपल्याला काही रोड माहीत नव्हतं. मग काढला आपला मॅप आणि चेक केला रे भाऊ. तर आपली लोकेशन 66 किलोमीटर दाखवते. इथून लोकेशन चेक केलं तर समजलं की आपलं स्टेशन तर अजून खूप दूर आहे. म्हटलं चला निघाव स्पीडमध्ये. पण काय जर बा इलाक्यात थंडीच इतकी होती की घोडेगावमध्ये आल्यावर एक ताप दिसलं. इथे येऊन थांबलो रे बा, कारण की आपले हात इतके एवढे कडक झाले होते की ना बोटं सरळ होत होते ना काहीच नाही. आणि हात इतके ठणकत होते की बस आपल्या डोळ्यातून अश्रू यायचे राहिले होते. म्हटलं इथं डेंजर काम झालं रे भाऊ. मग काय 20 मिनिटं इथंच हात सरळ उलटे करून गरम केलेत ना रे भाऊ. तरी पण आगीचे चटके पण आपल्याला काही जाणत नव्हते, एवढे थंडे हात झाले होते आपले. 20 मिनिट हात गरम केल्यानंतर थोडं आराम पडायला लागलं. पण आपल्याला लवकर जायचं होतं ना भाऊ, 9 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं आपल्या लोकेशनवर. म्हणून म्हटलं टाइमपास करून काही फायदा नाही. मग काय लगेच उठलो आणि आलो आपल्या लाडली जवळ आणि निघालो तिथून. घोडेगावातून 1.5 तासाचा प्रवास पार करून शेवटी आपण आपल्या लोकेशनवर म्हणजेच माटरगावात पोहोचलो. नंतर मोबाईल चेक केला तर भाऊ मोबाईलमध्ये तर 5% चार्जिंग राहिली होती. मला तर भाऊ धक्काच बसला. म्हटलं जमलं रे भाऊ आता. तर मित्रांनो आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय.